कोलकात्यातील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत। या आंदोलनादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहील। ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्टी आणि सणाच्या निमित्तानं मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। त्यामुळे सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे। 15 आणि 17 सप्टेंबर रोजी मुंबईहून कोकणात विशेष रेल्वेगाडी जाणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती 632 डायनामिक क्यूआर कोड असलेले तिकीट वेंडिंग मशीन बसवल्या गेल्यात। या क्यूआर कोड मशीनवरती मागील 14 ते 15 दिवसांमध्ये 7 लाख प्रवाशांनी 31,000हून जास्त तिकीट खरेदी केल्याची नोंद झाली आहे। गणेशोत्सवात होणारी गर्दी आणि वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत। गर्दीच्या रस्त्यांची पाहणी करण्यात येणार आहे। ज्या रस्त्यांवरती खड्डे पडले तिथले रस्ते बुजवण्यात महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आलाय। सण उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार अशा तयार वाद्यांना जीएसटी लागू नाही। मात्र वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांना 12 ते 18% जीएसटी लागू केल्यानं ही वाद्य महागली आहेत। श्रावण महिन्यात सर्वत्र भाज्यांचे दर गगनाला भिडलेत। त्यामुळे भाज्या खायच्या की बघायच्या असा सवाल नागरिकांना पडलाय। महागाईत भाज्यांचे दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। श्रावण महिन्यातील उपवास, सण उत्सवांमुळे गुळाच्या किमतीत वाढ झाली आहे। राज्यांतर्गत मागणीसह गुजरात, मध्य प्रदेशातून मागणी वाढली आहे। त्यामुळे दरात प्रति किलो 4 ते 5 रुपये वाढ झाली आणि ही वाढ दिवाळीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज आहे। नेहमीपेक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षात 10वी आणि 12वीच्या परीक्षा 8 ते 10 दिवस आधीच आयोजित होण्याची शक्यता आहे। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे। तर 10वी आणि 12वीची परीक्षा खासगीरित्या देण्यासाठी फॉर्म नंबर 17 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार 13 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह आणि 1 ते 30 ऑक्टोबर या काळामध्ये विलंब शुल्कासोबत अर्ज भरता येणार आहेत। शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला। मात्र अद्यापही गणवेश शाळांपर्यंत काही पोहोचलेले नाहीत। गणवेशाअभावी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना साध्या कपड्यांमध्ये ध्वजवंदनाला जावं लागणार आहे। राज्य शासनानं मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला। या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागानं हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्प डेस्क सुरू केलाय। ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यरत असेल। सिडको महामंडळानं खासदार आणि आमदारांसह भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी आणि न्यायाधीशांसाठी सीबीडी बेलापूर इथे प्रस्तावित केलेल्या महानिवास योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। 350 घरांसाठी 533 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। जलसंपदा विभाग आणि महाजनको द टाटा पॉवर लिमिटेड यांच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला। याद्वारे राज्यामध्ये 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे अंदाजे 10,300 रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। पुण्याहून मुंबईला अवघ्या 55 मिनिटात पोहोचवणारी विमानसेवा बंद झाली आहे। दरम्यानच्या काळात प्रवासी संख्या नसल्यामुळे एअर इंडियानं पुणे मुंबईची सेवा बंद करून पुणे बेंगळुरूची सेवा सुरू केली आहे। आगामी काळात येणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेता रेल्वेनं प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबई नागपूर आणि नागपूर पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या 2 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात देशातील सर्व प्रमुख कंपन्यांनी एकूण 9,687 प्रवाशांना विमान प्रवासापासून वंचित ठेवलंय। त्यातील जवळपास 70% प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृती सुरू होऊन 2 दिवस होत नाही तोच म्हाडाच्या सोडतीचं ॲप मंदावलंय। नोंदणी करताना, ऑनलाईन कागदपत्र जमा करताना आणि कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये अडथळे येत असून त्यासाठी बराच मोठा कालावधी लागतोय। पुण्यातील स्वारगेट परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे। जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्याचं काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर शनिवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद असणार आहे। पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तसं कळवण्यात आलंय। शनिवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे।
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या तुळईचं काम सुरू झालंय. तुळईच्या जोडणीचं काम अखेरच्या टप्प्यात आलंय, मात्र या कामात उशीर केल्याचा ठपका ठेवत प्रशासनानं कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. संबंधित कंत्राटदाराला 3 कोटी रुपयांची दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. दहिसरहून विरार भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 9चा पहिला टप्पा या डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असेल, तर काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी डिसेंबरला खुला होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची योजना MMRCLनं आखली. रिंग मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार असून सध्या मेट्रोचा फीडर रूट म्हणून तिचा वापर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मुंबई आणि नवी मुंबईला समुद्रमार्गे जोडणाऱ्या अटल सेतूला उद्घाटनानंतर काहीच दिवसात तडे जायला सुरुवात झाली. या परिसरात सुरू असलेल्या दगड फोडण्याचं काम याला कारणीभूत आहे असं प्राथमिक मत व्यक्त करून तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत हे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मराठा आरक्षण, सर्वेक्षण, निवडणुका या सगळ्या कामांसाठी पालिकेचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळे पालिकेच्या लिपिकांना कामाचं ओझं जाणवू लागलंय. तब्बल 41% पदं रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण आहे. मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवरती असल्याचं चित्र आहे. 5 वर्षांच्या आकडेवारीनुसार रस्त्यावरतीच बिघाड होणाऱ्या गाड्यांचं प्रमाण वाढलंय. 5 वर्षात तब्बल 67,000 वेळा बसेस बिघडल्या, त्यामुळे मुंबईकर पुरते हैराण झालेत. मुंबई विद्यापीठाची देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली आहे. राष्ट्रीय संस्थात्मक श्रेणी मुंबई विद्यापीठाचं स्थान 61 पर्यंत घसरलंय. विद्यापीठाला पहिल्या 100त सुद्धा स्थान मिळवता आलेलं नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग 2024 जाहीर करण्यात आली. एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 80 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेला 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान प्राप्त झाला. श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आलाय. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील बाह्यवळण रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच परस्पर प्रशासकीय मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही बाब उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तातडीनं निविदेला स्थगिती दिली. मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील 5 दिवस राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप असेल. किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हलक्या सरींचा अंदाज आहे.